येणाऱ्यासोबत लग्न या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं त्यासाठी थँक म्हटलं याचा दुसरा पार्ट पण तुम्हाला दाखवावा. लव्ह मॅरेज करणं जेवढं आवड आहे, तेवढं अरेंज मॅरेज करणं सोपं आहे असं नाही. जेव्हा मला हे स्थळ आलंय असं माझ्या आईने सांगितलं, तेव्हा मी काही विचार न करता, बायोडाटा न बघता डायरेक्ट नाही म्हटले. पण माझ्या घरच्यांना हे स्थळ खूप आवडलं होतं. प्रत्येक आई-वडिलांचं जसं स्वप्न असतं, आपली मुलगी अशा घरामध्ये जायला पाहिजे, अगदी तसं म्हटलं तरी हरकत नाही. मुलगा दुसऱ्या देशामध्ये राहतो म्हणून नाही, तर फॅमिली, बॅकग्राऊंड, माणसं बघून. माझं नाही म्हणायचं कारण फक्त मला पुणेमध्ये राहायचं आहे हे नाही, तर कधी-कधी आपला कम्फर्ट झोन, आपली भीती असते आणि ही भीती फक्त मुलीलाच नसते, तर मुलाला पण असते. कसा स्वभाव असेल, समजून घेईल का, वाइब्स मॅच होतील का, असे असंख्य प्रश्न असतात. आणि ही जी फेज असते ना, खूप डेंजरस असते. जे अरेंज मॅरेजच्या प्रोसेसमधून गेलेत किंवा जात आहेत, त्यांना नक्कीच समजेल. बट माझ्या बाबतीत एक गोष्ट खूप मोठी होती, ती म्हणजे माझी फॅमिली. त्यांनी मला कधीच जज नाही केलं. जी काही मला अगोदर स्थळ आली होती, जे हे वैभवचं स्थळ होतं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला समजून घेतलं आणि रिलेटिव्हच्या बोलण्यामध्ये येऊन मला कधीच प्रेशर नाही केलं. आणि मग एके दिवशी माझा आणि वैभवचा व्हिडिओ कॉल झाला आणि माझ्या मनातलं थोडं कन्फ्युजन दूर झालं होतं. नंतर काही दिवसांनी वैभवची फॅमिली बघून गेली. मध्ये 3-4 महिने होते आणि आमच्या दोघांकडे एकमेकांचा नंबर होता, पण आमचं कधी बोलणं नाही झालं. मग मागच्या दिवाळीला वैभव बघायला आले आणि ते गावाकडचे 2-3 दिवस होते, ते माझ्यासाठी खूप स्पेशल होते. कारण मला पहिल्यांदा जाणवलं होतं, जगातल्या काही गोष्टी आपल्याला स्वतःहून समजत नाहीत, तर त्या वेळ, परिस्थिती आणि आपली माणसं आपल्याला शिकवतात.